आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर माहिती आहे बंधू, आदरणीय बंधू, उपाध्यक्ष विवेक सर, सचिव विनायक राऊत सर, ट्रेझरर संदीप कदम, उपसचिव मेंदळे सर, माझे मित्र संचालक किशोर पाटील, परेश हळदणकर, जे मला वाटते गजानन पाटील आबा सोडले तर जवळजवळ सगळेच संचालक इथं उपस्थित आहे. आणि शेवटचं नाव पण माझ्या जवळचं नाव रोहित महेकर. माझ्याबरोबर आलेले माझे मित्र अर्थातच जे आजही कार्यरत आहेत. मी 1 वर्षानंतर माझ्या हातात माहीत आलेला इथेच होता तो 1 वर्षापूर्वी. अशीच मुलं पालक तेव्हाही होते, आजही आहेत. माझे मित्र डॉक्टर प्राचार्य डॉक्टर अजित कुलकर्णी, डॉक्टर पोर्लेकर, डॉक्टर मुजुमदार, संजय कदम, अभिनंदन पोकळे, सुनील बेळेकर. आणखी यावर्षी आमच्या या ग्रुपमध्ये म्हणजे जो ग्रुप खास आम्ही या डॉक्टर नानासाहेब बेळेकर विद्यालयाला काहीतरी सतत मदत करावी या अपेक्षेने उभा राहिला. याच्यात मागच्या वर्षी त्यांनी आग्रह केलेला. यावर्षी आमच्यासोबत असलेले माजी मुख्याध्यापक हनुमंत कदम सर, सुधाकर गुंगलेजी, इथं उपस्थित असलेले सर्व पालक, त्याच्यातही काही निर्मलराम वगैरे त्याचे प्रमुख वगैरे, आमच्याबरोबर आलेले आमचा भाचा नचिकेत बजरे, मालगुण शिक्षण संस्थेचे आमचे बळीराम पटकर विद्यालयाचे पर्यवेक्षक उमेश केळकर, या शाळेचा सतत कार्यरत असलेला शिक्षक स्टाफ आणि इथले खूपच कार्यरत असलेले आपले मुख्याध्यापक, सगळ्यांचेच लाडके, त्यांच्या नम्र स्वभावामुळे, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे, आशिष धाक सर, माझे लाडके विद्यार्थी. आज मी सरांचं बौद्धिक झाल्यानंतर थोडंसं तांत्रिक भाषण म्हणून मी उभा आहे, कारण मला बोललंच पाहिजे, कारण ह्या सगळ्यांना एक करण्याचं काम मी केलेलं आहे. वह्या आम्ही दरवर्षी देतच असतो. यावर्षी 408 वह्या, 60 पेन, नंबरात आलेले काही मुलं त्यांना बॅग्स, हे सगळं दिल्यानंतर सरांच्याकडून घाक सरांच्याकडून एकदा विनंती आली की तुम्ही म्हणजे मी आणि किशोर पाटील सरांनी अगदी शाळेच्या स्थापनेनंतर पहिल्याच वेळी मला वाटते काही कम्प्युटर्स दिलेले, ते आता बरेच खराब झाले, वर्न आउट झाले वापरून. त्यामुळे नवीन कम्प्युटरची आपल्याला गरज आहे. आणि मग कम्प्युटर म्हणजे रक्कम खूप मोठी होते, कोणाकडे मागायची. मग काय असतं, गुड फ्रेंड्स आर लाईक स्टार्स. We don't always see them, but we know they are there. काही चांगले मित्र असतात आपले, जे ताऱ्यांसारखे असतात. काही तारे चमकणारे आकाशात दिसतात, पण ते रेग्युलर दिसत नाहीत, कधीतरी दिसतात. हे बाकीचे माझे सगळे मित्र मला नेहमी भेटतात, ऑलमोस्ट डेली म्हटलं तरी चालेल. पण आजी कुलकर्णी कामात व्यस्त असतात, ते प्राचार्य आहेत, त्यांच्याकडे मी कधीतरी जातो. मी त्यांच्याकडे गेलो आणि सहज विषय काढला की तुम्ही म्हणत होतात की शाळेला काहीतरी उपयोगाचं होईल, कायमस्वरूपी होईल असं दिलं, तर तुम्ही एक कम्प्युटर देता का? माझ्या तोंडातून शब्द पडायचा अवकाश. इमिजिएटली ही वॉज रेडी टू गिव्ह इट. लगेचच तयार झाले ते द्यायला. म्हणून मित्र म्हणून नसेल तरी मालगुण शिक्षण संस्थेचा सल्लागार म्हणून मी त्यांचे निश्चित आभार मानेन. माझे सर्व मित्र कदम सरांसहित यांचेही मी मालगुण शिक्षण संस्थेच्या वतीने नेहमी आभार मानेन. कारण तशी काही तुमची शाळा कोल्हापूरची नव्हे, माझी अटॅचमेंट इथं असणं स्वाभाविक आहे. नानांशीही यातल्या बऱ्यापैकी लोकांची अटॅचमेंट होती. नाना कोल्हापूरला नेहमी आले की या सगळ्यांना बऱ्यापैकी भेटायचे. आता नाना पण नाही आहे, पण नानांचं नाव ते अबाधित राहणार आहे. काही दिवसापूर्वी मला आठवतंय
प्रथमेश गावणकर की गवाणकर नावाचा कोणीतरी एक कार्यकर्ता आहे इकडे वाटदला. त्यांनी शैक्षणिक मोर्चा हा मुलांचा विद्यार्थ्यांचा रत्नागिरीचा आयोजन केलेलं होतं आणि त्याच्याबद्दल फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली होती. ती पाहत होतो मी. माझी पोस्ट अर्थात मी शिक्षक म्हणून नेहमी विद्यार्थ्यांच्या बरोबरच असणार, माझी पोस्ट त्याच्या बाजूने होती आणि पोस्ट बघत गेलो आणि कोणीतरी एक घाणेकर म्हणून पोस्ट टाकलेली होती की प्रथमेश आपण खूप चांगलं काम करत आहात, नानांच्या नंतर शिक्षण क्षेत्रात असं काम करणारे कोणीतरी आहे. ते नानांचं नाव वाचल्यावर मला भरून आलं. नानांची पुन्हा एक आठवण झाली की नाना गेल्यानंतर सुद्धा 4-5 वर्षानंतर अजूनही ह्या क्षेत्रामध्ये नानांचं नाव निघतं. मी त्याचा स्क्रीनशॉट काढून बंधूनही पाठवला आणि रोहितजींनाही पाठवलेला होता. माझे हे जे मित्र आहेत म्हणजे कसं असतं, इच वन हॅज फ्रेंड्स इन इच स्टेजेस ऑफ लाईफ. आपल्या जीवनाच्या प्रत्येक स्टेजमध्ये, प्रायमरीला असेल, हायस्कूलला असेल, इथून तुम्ही जाकादेवीला समजा कॉलेजला गेलात तर तिथे असतील आपले मित्र असतात. बट द लकी वन्स आर दोज who have same friends throughout all stages of life. नशीबवान कोणाला म्हणायचं? आयुष्यातल्या सगळ्या स्टेजेस मध्ये जर तेच मित्र तुमचे राहत असतील. हे माझे मित्र 50 वर्षाहून 40 वर्षाहून अगदी राऊत सरांपासून ते कदम सरांपर्यंत, हे तर माझे कोल्हापुरातले लहानपणापासूनचे मित्र आहेत. 50-50 वर्ष जर आपण मित्र एकत्र राहत असू तर निश्चितच आपण काहीतरी चांगला विचार करून एकत्र राहतोय. वाईट विचारांनी एकत्र आलेले फार काळ एकत्र राहत असतील असं मला तरी वाटत नाही. त्यामुळं मित्र निवडताना सुद्धा मुलांना माझी विनंती राहील, चांगले मित्र निवडा. आपला मित्र आपल्यापेक्षा जास्त विद्वान असावा, शिकलेला असावा. जसे माझे हे मित्र आहेत, दत्ता सरांचं बोलणं ऐकलं थोडक्यात, त्यांची विद्वत्ता त्याच्यातून दिसते लगेचच. असं असावं. ही शाळा का, कोल्हापूर शाळा नाहीत का? भरपूर आहे, भरपूर आहे. पहिली गोष्ट मी तर सांगेन, याला नानांचं नाव आहे. ही नानांनी ताब्यात घेतली किंवा नानांच्याकडे इथले ग्रामस्थ आले म्हणून ही शाळा घेतली. नानांच्या बद्दल असणारी आमची अटॅचमेंट आहे. कुठेतरी एक ओळी वाचलेल्या होत्या, मला खूप भावल्या त्या. आय वंडर व्हाय the birds stay at one place, though they can fly anywhere on the world. I asked myself the same question. तो लिहिणारा कोणतरी आहे ना, आपण विसरलो मी त्याचा. तो म्हणतो की मला आश्चर्य वाटतं, पक्षी जगात पाहिजे तिकडे उडू शकतात, पण ते आपल्या घरट्याकडे का परत येतात? एका विशिष्ट झाडाकडे, एका विशिष्ट जागाकडेच का राहतात? खरं म्हणजे त्यांनी उडायला पाहिजे, सगळीकडे जायला पाहिजे. आणि मग हा प्रश्न मी मला स्वतःला विचारतो, आपण का परत येतो आपल्या घरी? तर आपली तिथे अटॅचमेंट असते. या शाळेकडे आम्ही का परत येतो? तर हे आम्हाला भावतं. इथले विद्यार्थी असतील, इथले शिक्षक असतील, इथलं वातावरण असेल, इथली मॅनेजमेंट असेल, इथले ग्रामस्थ असतील, त्यांच्याकडून आम्हाला जी वागणूक मिळते ती कौटुंबिक असते, तो जिव्हाळा असतो. आणि म्हणून ही जी ताकद असते ती आम्हाला खेचून इथपर्यंत आणते. म्हणजे असं कधी वाटलं नाही की आता कशाला एवढ्या लांब जायचं, इकडे कुठेतरी करू, असं कधी नाही वाटलं आणि वाटणारही नाही, वाटणारही नाही. तुमच्यासारखे जर मुलं असतील, त्या 10वीत पहिले आलेल्या 3 मुली, आर्या साळवी, श्वेता, मला वाटतं तुमचीच कन्या आहे. तुम्हाला मेसेजही टाकलेला होता अभिनंदनाचा त्यावेळेला. सरांनी मला हे कळवलेला निकाल. आणि शीतल गुरुबरे, श्वेता आणि शीतल गुरुबरे. आणि भादगाव सेंटर मला वाटतं त्याच्यात फर्स्ट आली स्कॉलरशिपला मुलगी. हा, तनया मोहिते. हा सगळ्यांचं कौतुक आहे, निश्चित कौतुक आहे. तुम्ही जाकादेवीला जर ऍडमिशन घेतलं तर तिथेही तुम्ही फर्स्ट या. तिथे जर 12वीला तुम्ही फर्स्ट आला तर तुमचा आपण वेगळा जाकादेवीच्या हायस्कूलला संस्था आपलीच आहे.
पुढे. त्याने याला मार्गदर्शन माणिक मॅडमनी केलंय, त्यांचं अभिनंदन. त्यांनी मागच्या वेळी वक्तृत्व स्पर्धेत मुलं तयार केलेली, त्यांच्याकडे असणारी वक्तृत्वाची फ्लुएन्सी ही निश्चित कौतुकास्पद आहे. इतरही शिक्षक आम्ही बघितलं त्या दिवशी. सध्या अलीकडे मी माझ्या नातवाला सोडायला तो शाळेत जातो सकाळी 8:40 दरम्यान. आत्ताच परवा आषाढी एकादशी झाली आणि आमच्या वाटेकडून तिकडून रस्ता कोल्हापूरकडे म्हणजे पुढे पंढरपूरकडे जाणार आहे. हल्ली खूप वाऱ्या जात असतात, पांढऱ्या कपड्यातले सगळे असे चाललेले असतात विठ्ठल विठ्ठल करून. कुठून ही ताकद येते माहिती नाही त्यांना. तो विठ्ठल कुठेतरी पंढरपुरात आणि हे सगळी माणसं पांढऱ्या कपड्यात तल्लीन होऊन चालतात. किती लांब म्हणजे मला आश्चर्य वाटतं. कोल्हापुरात तुम्ही चालत चालले, पाठीमागून कुठून आलेत माहिती नाही, पंढरपूरपर्यंत चालत जाणार, वाटेत काय मिळेल ते खाणार. हल्ली जागोजागी मिळतंही भरपूर, पूर्वी ते मिळत नसतानाही जात होती. आणि त्याच रस्त्यावरून मी तुम्हाला येताना बघितलंय. अंबाबाईच्या देवळात तुम्ही गेलेला होता आणि तुमची बस रंकाळ्याच्या पलीकडे म्हणजे माझ्या घराजवळ लावलेली, जेणेकरून तुम्हाला घरी जेवायला नेता यावं. त्यामुळे मला ती माणसं निघाली की तुमची आठवण येते की खरं म्हणजे कंटाळलेले असणार आहे तुम्ही. संध्याकाळची वेळ, सकाळपासून फिरत होतात, पहाटे कधीतरी 2, 3, 4 ला निघाला असाल इथून. सकाळी तर तुम्ही उजाडल्या कोल्हापुरात पोहोचलेला आणि तरी सुद्धा तुम्ही फ्रेश अगदी तिकडून अशा रंकाळ्याकडून येताना दिसण्याचा खूप आनंद झाला. ऍक्च्युअली तुमच्या जेवणाचं नियोजन एसटीपी प्लॅनवर संजय कदम म्हणत होते मला तिकडे करूया. आता पण त्यांनी मला तो प्रश्न विचारला, पण जेव्हा मी घरी सांगितलं असं नाना मेहता हायस्कूलची मुलं येणार आहेत आणि मी प्लॅनवर, तर माझ्या घरचे असे म्हणाले नाना मेहतांच्या शाळेतली मुलं येणार आणि तुम्ही ते कशाला त्यांना घरी आला. म्हणजे एवढ्या मुलांची व्यवस्था होणार का? ते म्हटले ते आम्ही बघू. सौ गीता पोर्लेकर नेहमी मला वाटतंय मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी त्यांनी काहीतरी खाऊ मुलांना पाठवलेला होता गीता वहिनींनी. या वर्षी सुद्धा ते बिस्किट पुढे पाठवले. त्यांचे एकदा मत आहे की त्या स्वतः इथे येऊन एखादा राऊसर आपण एखादा बघू दिवस असा आणि त्यांच्याकडून काही करता येईल, आपल्याला निश्चित करता येईल. त्यांनाही उत्साह आहे, त्यांनाही शाळा बघायची आहे. मुद्दा म्हणजे तुम्ही आता आपण काहीतरी एक्सेल झालं पाहिजे. जर तुमचे शिक्षक एवढे चांगले आहेत, निश्चितच आहे, तुमची संस्था एवढी चांगली आहे, तुमच्या गावातले पालक एवढे चांगले आहेत, मी कुठे आहे, मी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे याची जाण ठेवा. त्या दृष्टीनं तुम्ही जे शिक्षक तुम्हाला शिकवतात त्याचे आत्मीयतेने अध्ययन करा आणि तुम्ही पुढे जा. आम्हाला इथे यायला संधी दिली म्हणून मी संस्थेचे आभार मानतो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि मी